हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का? चला तर मग बनवूया व्हेज खिमा. असे काही असते का? हो, व्हेज खिमा असतो. त्यासाठी थोडे काजू आणि मगजबी गरम पाण्यात भिजत ठेव आणि सोबतच काश्मीरी लाल मिरची पण. एक मीडियम साईजचा कांदा कट करून थोड्या तेलात परतून घेऊ. त्यात ॲड करू लसूण आणि आले. कांदा किंवा मसाला चांगला परतून घेतला की रंग आणि चव चांगली येते. एक कट केलेला टोमॅटो, कोथिंबीरची देठं, भिजवलेले काजू, मगजबी आणि काश्मीरी लाल मिरचीला झाकून सॉफ्ट करून घेऊ. अतिशय चवदार पौष्टिक व्हेज खिमासाठी भाज्या कट करून घेऊ. इथे छोट्या 2 शिमला मिरची घेतल्या आहेत. त्यातील बिया काढून कट करून घेऊ. कधी फ्रीजमध्ये थोड्या भाज्या असतात. एका वेळी एकच भाजी पुरेशी नसते, तेव्हा व्हेज खिमा ट्राय करू शकता. ब्रोकोली, मशरूम यासारख्या भाज्या पण यूज करू शकता. थोडे बीन्स आणि सोबतच गाजर पण मोठे कट करून घेतले आहे. गाजर, बीन्स, फ्लावर, शिमला मिरची, मटार, कॉर्न चॉपरमध्ये जाडसर बारीक करून घेऊ. भाज्या बारीक चिरण्याची ही सोपी पद्धत. जास्त मेहनत आणि वेळ लागत नाही. कढईत 2 चमचे तेल, थोडे खडे मसाले, त्यात चॉप केलेल्या भाज्या परतून घेऊ. 2 मिनिट झाकून ठेवू. तोपर्यंत मसाला बारीक करून घेऊ. थोडे पाणी घालून फाईन पेस्ट रेडी. ही पेस्ट भाज्यांमध्ये घालून त्यात तिखट, किंचित हळद, मीठ, गरम मसाला, कसुरी मेथी, थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊ. आता यात मॅश केलेला पनीर, थोडा कोथिंबीर, हिरवी मिरचीचे तुकडे घालून 2 मिनिट वाफ देऊ. मिक्स व्हेज खिमा सोबत रुमाली रोटी, नान छान लागतो. पण मी बनवणार आहे त्रिकोणी पराठा. साधा, सिंपल, गरमागरम छान लागतो. यात कोणत्या भाज्या यूज केल्या आहे कळत नाही. टेस्टला तर अप्रतिम लागते. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. या भाजीत थोडे क्रीम नक्की टाका. क्रीम नसेल तर डायरेक्ट दुधावरची साय घाला. पाहताना आणि खातानाच रिचनेस जाणवतो. आपले पराठे आणि लाहोरी व्हेज खिमा रेडी आहे. पाहूनच भूक लागली पाहिजे अशी भाजी आहे ही. तुम्हाला ही रेसिपी पाहता क्षणी वाटले ना, तर लगेचच करा लाईक, शेअर, सबस्क्राईब.